सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे तसेच दैनंदिन वापरात इंधनाची बचत केल्यास भविष्यासाठी ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षणाचे उद्दिष्ट गाठता येईल, असा विश्वास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सहकार्याने हरित ऊर्जेचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत सक्षम 2024-25 संरक्षण क्षमता महोत्सव 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या. कार्यक्रमास भारत पेट्रोलियमचे कॉर्पोरेशनचे बिझनेस हेड राहुल टंडन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक देबाशिष बसक, श्री उमेश कुलकर्णी, राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग महाराष्ट्र, इंडियन ऑइलचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित गीते, GAIL इंडिया लिमिटेडचे उपसंचालक मोहम्मद शफी अवान, वरिष्ठ व्यवस्थापक दीपक वाघ, रितेश जाधव यांच्यासह अधिकारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी रंगमंच समूहाच्या पथनाट्याद्वारे मुलांना इंधन बचतीचा संदेश देण्यात आला. तसेच इंधन बचतीसाठी यावेळी सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवास शुभेच्छा दिल्या. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की भारत सरकारने 2025 पर्यंत इंधनात 20% इथेनॉल मिश्रण निवार्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यास यामुळे सहाय्य होणार आहे. नवीकरणीय ऊर्जा सुरक्षितता वाढवणे आणि प्रदूषणमुक्त वातावरण तयार करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. उमेश कुलकर्णी, राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग महाराष्ट्र यांनी सांगितले की 14 ते 28 फेब्रुवारी पर्यंत तेल विपणन कंपन्या राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी मोहीम राबविणार आहेत. आज जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ठाण्यात मराठीची गळचेपी होत असल्याची बातमी समोर आली. ज्या कर्मचाऱ्यांनी मराठीतून MBAचे शिक्षण घेतले आहे त्यांना वेतनवाढ मिळणार नाही, असा आदेश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढला. या विरोधात आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून अविनाश जाधव यांनी महानगरपालिका कार्यालयात आंदोलन केले. मराठी भाषा वाढावी, मराठीतून शिक्षण घेतले जावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना महानगरपालिकेचा हा निर्णय धक्कादायक आहे. याबाबत महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना आम्ही जाब विचारला, असे अविनाश जाधव यांनी म्हणाले. आज मराठी भाषा दिन आहे आणि मराठी भाषा दिनी आज ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी एक GR काढलाय आणि त्यात मराठी MBA वगैरे ज्यांनी केलेलं आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असा हा GR आहे. मला वाटतं आज मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय, MBA कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतनवाढ होणार नसेल तर याच्यापुढे कोण घेणार आहे? कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो MBA कसा होणार आहे? सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा. त्याने आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही GR निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत या GRच्या बाबतीत निर्णय होईल. आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं. कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात, लाखो करोडो रुपये खर्च करतात, याचा सत्कार त्याचा सत्कार. आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे. या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे. आम्हाला गर्व असला पाहिजे मराठी भाषा दिनाचा. सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो. खरं तर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता, परंतु असं कुठेही ठाण्यात दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये. बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं, पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला? महाराष्ट्र शासनानेच केलाय ना. मग त्याची जाण यांना नाहीये का? सो आज
बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं, पण असे कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत. याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे. जर परत आम्ही यांच्याकडे येऊन बसणार, उद्या यांना पुन्हा आम्ही यांची जागा दाखवणार, पण हे परिपत्रक मागे घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण हजारो शेकडो कर्मचाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे. ज्याला मराठीवर प्रेम आहे, ज्यांनी मराठीत आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्याच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. नरेश मस्किन देखील पत्र दिले, आनंदाची गोष्ट आहे. माझं मत आहे सगळ्यांनी पत्र द्यायला पाहिजे. खरं तर तुम्ही जर मराठी आहात आणि तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर प्रत्येक पक्षाने दिलं पाहिजे. प्रत्येक पक्षाने येऊन यांना जाब विचारला पाहिजे की हा निर्णय तुम्ही का घेतला. लाच गेली असं वाटतं महापालिकेने. मला नगरपालिकेला लाच कधी होती? ऑलरेडी भ्रष्टाचार करून करून यांनी लाच विकून खाल्ली आहे. आता सांगतात पैसे नाहीये त्यांच्याकडे. पैसे केले काय? महानगरपालिकेचे जे 4,000 3,500 बजेट तुम्ही आम्हाला दरवर्षी दाखवता, म्हणजे पैशाचं करता काय? जर मराठी भाषा दिन सारखे कार्यक्रम करायला तुमच्याकडे पैसे नाहीत असं तुमचं मत आहे तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्य आहे. त्याचे तपशील जाणून घेतो. मान्य आयुक्त महोदयांशी पण या संदर्भात चर्चा सकाळी केलेली आहे. त्याची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात तपासून घेऊ. अशा पद्धती म्हणजे काहीतरी कायदेशीर दृष्ट्या काहीतरी असतील त्यामुळे काढला असेल, पण मी बघून घेतो आणि त्याच्यावर निर्णय आजच्या आज घेतला जाईल. बुधवारी रात्री येऊर गावातील पाटोण्यापाड्यातील स्वामी समर्थ मठाशेजारी असलेल्या एका गोठ्यातून 2 बैल पळवून नेण्याचा गोवंश तस्करांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला. या 2 बैलांना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यात आले होते. त्यापैकी एक बैल आज दुपारपर्यंत ग्लानीत होता. दरम्यान सदर घटना जिथे घडली तिथे पर्यावरण कार्यकर्त्या नताशा आव्हाड यांनी भेट दिली. अपू नावाचा गुंड हे कृत्य करीत असून त्याला पोलिसांकडूनही अभय दिले जाते असल्याचा आरोप त्यांनी केला. येऊरच्या पाटोण्यापाड्यात राहणारे आदिवासी नागरिक विलास बरफ यांचा स्वामी समर्थ मठाशेजारी गोठा आहे. या गोठ्यात रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक घुसले. त्यांनी इंजेक्शन लावून 2 बैलांना बेशुद्ध केले. त्यानंतर टेम्पोत टाकून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गोवंश तस्करांना चोप देऊन गोवंशाची सुटका केली. याच वेळी स्थानिक महिला पत्रकार नेहा गायकवाड यांनी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते अमित मिश्रा यांनी चित्रीकरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते, हे प्रकरण इथेच संपवून टाका असे म्हणत स्वतः फिर्यादी होण्याची तयारी दाखवली. मात्र त्यास नकार दिल्यानंतर अप्पू आणि अमित मिश्रा याने नेहा हिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला असे पूजा हिंदोळे यांनी सांगितले. दरम्यान पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रिय असलेल्या नताशा आव्हाड यांनी सदर ठिकाणी भेट दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार येऊरमध्ये सायंकाळी 7 वाजेनंतर इतर वाहने सोडण्यास मनाई असताना अप्पूची गोवंश तस्करीचे वाहन आज सोडलेच कसे? गुन्हा दाखल करताना चालढकल का केली? एकीकडे भाजपावाले गोवंश रक्षणाचे कायदे करीत असताना दुसरीकडे गोवंशाची तस्करी करीत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि 7 नंतरची येऊरची प्रवेशबंदी कठोर करावी अशी मागणी नताशा आव्हाड यांनी केली. ताई, किती वाजताची घटना आहे? 2 वाजता आमची पोरं घरी येत होती. बर्थडे होता मित्राचा, आरेसचा. बर्थडेवरनं पोरं घरी येत होती. घरी आलीत तर तेवढ्यातच इथं एक परेश डागांचा मुलगा आहे अक्षय म्हणून, नवरात्रीमध्ये 2 गायी नेताना तो वाचू शकला नव्हता. ती खंत त्याच्या मनात होती. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की ती बैल जी पळत आली आणि बैलांच्या मागे ही लोक पळत आली. त्यांनी अंदाज केला की ज्या गायी नेल्या त्या पण अशा पळत होत्या नवरात्रीत. त्याच्यामुळे तो इतका घाबरला होता ना की त्यांनी लगेच ह्या पोरांना सगळ्यांना फोन केले. मग एकमेकांना फोन करून ही लोक इथं पोहोचली. तोपर्यंत त्यांनी 2 इंजेक्शन, डबल इंजेक्शन दिला जो मोठा बैल नेला ना त्याला. आणि मग 2ही बैल तिथं पडली होती. तेवढ्यात आम्ही पोहोचलो. पोरं पोहोचली. मारलं त्या एकाला पकडून गाडीतनं खेचून. त्यांनी गाडी घातली अंगावरती पोरांच्या. ही बाईकवर येत होतीत ना. आता पोरं एवढी जमायला थोडासा तर वेळ लागल. एक गाडी पण डॅमेज केली आणि डायरेक्ट पोरांच्या अंगावर बाईकवरती ती जी बैल न्यायला गाडी आणलेली ना ती बंद हे केली. आणि मग जेव्हा
आम्ही पोहोचलो तेव्हा बैल ऑलरेडी तडमडत होते. हा बैल तर आम्हाला बारका नाल्यामध्ये पडलेला बराच उशिराने 1 तासाने आम्ही बघितला. मोठा बैल रस्त्यावर पडलेला तो आम्ही लगेच बघितला, पण आम्हाला नीट माहित नाही का कोणाची बैल आहे. तिथं रमेश दादाला फोन केला. रमेश दादा असं झालंय, रमेश दादा पाटोण्यापाड्याचे कार्यकर्ते आहेत. रमेश दादाला सांगितलं बैल कुणाची आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं का ह्यांची बैल आहेत. मग ह्यांना फोन करून बोलवला. तोपर्यंत बैल तडफडत होती. पोरं इकडून तिकडून पाणी गोळा करून आम्ही कंटिन्यू त्यांच्यावर पाणी होतो. जवळजवळ 3 ते 3.5 तासांनी तो बैल उठले. ही बैल ऍटलिस्ट फक्त थोडीशी उठून बसली. तेव्हा आम्ही पोलिसांना बोलवलं. तर पोलिसांचं म्हणणं तेच म्हणजे की म्हणजे ते काय बोलले नाहीत. आले ते पोलीस आणि ते अगोदर पिंजरा घेऊन आले. त्या आरोपीला त्यांनी वाचवला. पोराही मारला होता त्याला थोडाफार, कारण का तो पळत होता आणि तो सारखा धमक्या देत होता पोरांना का हा आपू भाई म्हणून कोण आहे, तो आला की तुम्हाला कापून टाकेल वगैरे. ऑलरेडी एक इसम 25 माणसं घेऊन आला पण होता इथं, पण इथली परिस्थिती आणि इथलं एवढी पब्लिक गावातली जमली ती घाबरलीत लोक. तर मग तो गेला काय ह्याला बोलतो मारा काही करा पोलिसांना द्या, हातवर करून घेतले आणि तो लास्ट पर्यंत त्याच नाव. पण ताई वारंवार असे प्रकार घडतायत काय? याच्या आधी एक प्रकार झाला. अशीच पार्टी होती डी गँग म्हणून. डी गँग मधला कोणतरी आहे, त्याचा बर्थडे होता. तेव्हा पण पोरांनी असंच पोरीना होते पोरं ना असे कमेंट पास करत होते. त्यावेळेस आमची पोरंही 4 जण जेवल्यावरती फिरत होती. त्यांनी सांगितलं ते पोरीना कशाला. तेव्हा 25 पोरं त्या 4 पोरांना मारून गेलीत. फक्त 4 पोरांना 25 पोरं. तेव्हा पण पोलिसांनी आमची दखल घेतली नाही. मी कमिशनर साहेबांना पण कंप्लेंट दिली, पण अजूनपर्यंत वर्तकनगरला आमची तक्रार घेतली नाही. बोलतात मॉप असतो, मॉप मारून गेला. आणि रात्री आमचा एवढा मॉप होता, ते माणसाला मारून टाकला तर कोणाला पकड चालते नाही. पण आम्ही या बैलांसाठी त्याला जिवंत ठेवला एवढा पण सांगतो. जर मॉप असतो ना तर तो मॉप आम्ही दाखवू गावामध्ये काय झाला तर. हे अप्पू कोण आहे? अप्पूचं आम्हाला नाव नाही माहिती. ते लोक काल नावं घेत होते. त्याचा बंगलो आहे इथं, तो मुलगा नाव घेत होता का आपूभाई येईल, आपूभाई तुम्हाला कापून टाका. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज गुरुवार दिनांक 27 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन निमित्त ठाणे स्टेशन बाहेर लाडू वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते यावेळी मराठी भाषा गौरव दिन निमित्त ठाणे स्टेशन बाहेर लाडू वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंडे व मनसेचे ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला असं वाटतं की हा दिवस नसून आमच्यासाठी सण आहे. या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि आज मराठी भाषा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात जगभरात जिथे जिथे मराठी माणूस राहतो तो आज साजरा करतोय. आम्ही देखील ठाणा स्टेशनमध्ये लाडू वाटून मराठीला जास्तीत जास्त वापर करावा असं लोकांना अपील करतोय. या महाराष्ट्रात मराठीचा अभिमान आणि मराठीचा जागर व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब नेहमीच तत्पर आहेत. मला वाटतं की कालची घटना ही दुर्दैवी आहे. अशी घटना घडू नये. अशा एसटी जे डेपोज आहेत, एसटी डेपोज असतील, रिक्षा स्टँड असतील त्याच्यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. यांचं वेळोवेळी या जागेवर जाऊन त्यांची तपासणी झाली पाहिजे. परंतु असं आपल्याकडे होता येत नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्रात खूप मोठा बनत चाललेला आहे. बीडच्या घटनेनंतर हे तर अजून जास्त प्रमाणात लोकांसमोर येत आहे. मी पुन्हा सांगतो की अशा घटना सतत घडतात. आमच्या बदलापूरची घटना जागी असताना ही घटना घडलेली आहे. या घटनांवर आळा बसावा यासाठी गृह खात्याने लवकरात लवकर योग्य ते पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो. मी परप्रांतीयांना माझं नेहमीच सांगणं आहे की तुम्ही इथे राहता, आम्हाला तुमचा आदर आहे, पण तुम्ही जर आमच्या मराठी माणसाचा आदर करणार नसाल तर तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल.
महाराष्ट्रात राहतात, तिथल्या राज्य तुम्ही जिथे पैसे कमवतात, जिथे तुमचं पोट भरलं जातं, त्या भाषेचा जर तुम्ही अभिमान बाळगणार नसाल तर आम्हाला आमचा अभिमान बाळगून घेता येतं.